नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते, त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला कॉलेज ॲडमिशनपर्यंत कोणती शंका राहणार नाहीये। तर सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी बीएड कॅपचा फॉर्म भरलेला आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे। साधारणतः 12 तारखेपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी बीएड सीईटीचा फॉर्म भरला होता, ज्यांना बीएड प्रवेश घ्यायचा आहे, तर अशांना कॅप प्रोसेसचा फॉर्म भरणं गरजेचं आहे। त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता आमचा फॉर्म भरून झालेला आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत, पार्शली व्हेरीफाय झालेले असतील तरी कॅन्डिडेट जे आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। जर ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पार्शली व्हेरीफाय आलं असेल तर तुम्हाला कॉलेज ॲडमिशनपर्यंत सवलत असणार आहे। म्हणजेच मेरिट लिस्ट लागेल, त्यानंतर कॉलेज ॲडमिशन सुरू होतील आणि कॉलेजमध्ये तुम्हाला ज्यावेळी प्रवेश घ्यायचा असेल त्यावेळी ज्यांचं पार्शली व्हेरीफाय आलेलं आहे अशा सर्व कॅन्डिडेटना ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहे। तर आपण या संदर्भात यापूर्वीच माहिती आपण दिली होती, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता बहुतेकशा कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट व्हेरीफाय पार्शली व्हेरीफाय झालेले आहे। त्यामुळे आता पुढचं जे वेळापत्रक आहे तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर या फॉर्म प्रोसेसमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात। एक म्हणजेच कॅप ऑप्शन फॉर्म जो असतो, म्हणजेच ऑप्शन फॉर्म म्हणजेच काय, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके बीएड कॉलेजेस आहेत ते तुम्हाला निवडण्याची संधी दिली जाते आणि मेथड निवडण्याची संधी दिली जाते। तर या दोन महत्त्वाच्या प्रोसेस याच कॅप प्रोसेस अंतर्गत घेतल्या जातात। परंतु लक्षात घ्या की आता पोर्टलवरती पाहिलं असता अजून तरी कॉलेज नोंदणी सुरू झाली नाहीये आणि कॉलेजेस कोणकोणते आहेत हे देखील उपलब्ध झालेलं नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे बीएड करणार आहेत, ज्यांना बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा सर्व कॅन्डिडेटना एकच विनंती आहे, अजून तरी कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू झाले नाहीये, येत्या आठवडाभरामध्ये हे ऑप्शन फॉर्म सुरू होतील। तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्येच काही वेगळं करायचं नाहीये, जसं तुम्ही कॅपचा फॉर्म भरलात तशाच प्रकारे तुम्हाला कॉलेज निवडण्याचा ऑप्शन येईल आणि मेथड निवडण्याचा ऑप्शन येणार आहे। आपण यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत तर यांची PDF दिलेलीच आहे, त्याच्यामध्ये मेथड ज्या दिलेल्या आहेत त्यांचा वापर तुम्हाला करूनच फॉर्म भरायचा आहे। कारण का मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी घाई गडबडीमध्ये चुकीच्या मेथड निवडल्या आणि चुकीच्या मेथड निवडल्यामुळे कॉलेज त्यांना पुढे मिळालं, परंतु कॉलेज ॲडमिशनच्या वेळी चुकीची मेथड निवडल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला होता। तर यामुळेच आपण जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कॉलेजेस आहेत तर यांची PDF फाईल याअगोदरच आपण दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला मेथड निवडण्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये। अनेक जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी इंग्लिश माध्यम जर हवं असेल तर तुम्हाला इंग्लिश मीडियमचा ऑप्शन आहे, ELCTचा फॉर्म आहे तो भरावा लागणार आहे। जर तुम्ही इंग्लिश माध्यम नको हवं असेल तर तुम्ही रेग्युलर फॉर्म भरू शकता। येत्या आठवडाभरामध्ये कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होईल, येत्या आठवडाभरामध्ये तुम्हाला मेथड द्यावी लागेल आणि त्यानंतर जी मेरिट लिस्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे कॅन्डिडेट बीएडच्या सीईटी अंतर्गत कॅप प्रोसेसमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या सर्वांची तात्पुरती मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि साधारणतः अजून देखील 10 दिवसांचा कालावधी यासाठी दिला जाईल आणि त्यानंतर जो कॉलेजचा पहिला राऊंड आहे तो प्रसिद्ध होणार आहे। साधारणतः अजून महिनाभराची ही प्रोसेस बाकी आहे। कॉलेजचा पहिला राऊंड लागल्यानंतर, कॅप राऊंड पहिला लागल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेज ॲडमिशन घेण्यासाठी परवानगी दिली जाते आणि त्यानंतर कॅप राऊंड दुसरा आणि तिसरा आणि त्यानंतर सर्वात शेवटचा राऊंड आहे इन्स्टिट्यूट लेवल जो कॅप राऊंड आहे तो होतो। तर अशा प्रकारचं शेड्यूल स्वतंत्ररित्या सीईटी सेलवरती प्रसिद्ध करण्यात येतं, तर अजून तरी असं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही। लवकरच या संदर्भातलं जे अधिकृत वेळापत्रक आहे ते घोषित होईल आणि त्यानंतर संपूर्ण जे अपडेट आहे आपल्या चॅनलवर दिली जाईल। जर तुम्हाला बीएड कॅप प्रोसेस संदर्भात जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुमचा अर्ज व्हेरीफाय झालेला आहे, पार्शली व्हेरीफाय झालेला आहे तर घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, तुम्ही पुढच्या कॅप प्रोसेससाठी पात्र झालेला आहात। त्यामुळे आता प्रतीक्षा करायची आहे। ऑप्शन फॉर्म ज्यावेळी कॉलेजचा सुरू होईल त्यावेळी आपण संपूर्ण माहिती देणारच आहोत आणि त्याचबरोबर मेथड कशी निवडायची याची पुन्हा माहिती आपण देणार आहोत। अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।